वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन विभागाकडून पुरवली जाणारी बस सेवेची दुरावस्था झाली। तुटलेले हँडल, लोंबकणारे दरवाजे आणि गादी नसलेल्या आसनांमुळे महानगरपालिकेच्या अनेक बसेस खिळखिळ्या झाल्यात, ज्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते। वसई विरार शहरात पालिकेच्या परिवहन विभागाकडून बस सेवा पुरवली जाते। सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागात 114 बसेस असून 36 मार्गावर ही सेवा दिली जाते। दररोज या बसेसमधून 60 ते 65 हजार प्रवासी प्रवास करतात। मागच्या काही महिन्यात 40 ई-बस परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल झाल्यात, मात्र यापैकी अनेक बसेस अजूनही जुन्या आहेत। या तुटलेले हँडल, लोंबकणारे दरवाजे तसेच गाद्या नसलेली आसने यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय। सुसज्ज बस सेवा कधी मिळणार असा सवाल आता नागरिक करत आहेत। खास करून सकाळ संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी हा प्रवास अधिकच धोकादायक होत चाललाय। बसमध्ये आधारासाठी वापरण्यात येणारी हँडल्स तुटलेली असल्यामुळे प्रवासी कोणत्याही आधाराशिवाय अधांतरी प्रवास करतात। अशा वेळी तोल जाऊन पडण्याच्या घटना घडल्यात। गर्दीच्या वेळी ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास अधिकच अडचणीचा ठरतोय। तात्पुरता उपाय म्हणून काही बसमध्ये तुटलेले हँडल्स आणि दरवाजे दोरीने बांधल्याचंही दिसून येतंय। यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। द पोलीस न्यूज ब्युरो, वसई विरार।